तुझको ना देखो तो जी घबराता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है. बाई काय भांडे पडले एवढे भांडे छटाक भर तो पण मला कटाळा आला बाई. आणि जर कुणाचे भांडे घासायला जावं लागले तर मी येऊ घासीन कमून तर मला पैसे भेटतील. घरचे घासीन आणि दारचे घासीन कधी व्हायचे बाई भांडे मिळायचे आणि माझा एक तर हात दुखतो मला तर नको नको झालं बाई ग. कटाळा येतो बाई रोजचं मडण त्याला कोण रड. अरे मशीन घेतली असती ना मी भांड्याची ती तरी परवडली असती मला. हो बाई बाहेर कोणाचा आवाज येतो ग. बाई भांड्याला लावू दे काढी एकदाची. हॅलो हां सर चालली मी त्यांच्या घरी. हां त्यांच्याकडून भरणाच घेते आज. हां थांबा सर 1 मिनिट ते आले. हां मनीषा तू भरणा का नाही दिलास ग. मॅडम काय सांगू लय प्रॉब्लेम होतं घरी. तुमचे प्रॉब्लेम तर कायमचेच असतात ना. पण किती महिने झाले तू भरणा नाही भरला. आव देऊ थोडं थांबा. असं नसते जसं मी तुम्हाला बोलते तसं मला पण बोलणारे आहेत ना माझ्यावरती मॅडम. खरंय तुमचं. नाही आज भरणा भरावाच लागेल त्याशिवाय नाही मग जमणार. नाहीतर तुम्हाला दंड पडेल मग. योगायतलं काढून ठेवते बाई नाही तर मॅडम आहे ना माझ्या हातात घेऊन जाते. मॅडम हा बरं मॅडम झालं तुम्ही पण इथंच नमस्ते भेटला. मॅडम. नाही पाय नका पडू तुम्ही आता आहे ना दोघी जणी भरणे द्या मला. आव देऊ मॅडम मॅडम. थांबा थोडं. नाही आता भरणे द्या. सरांचा फोन येतो नाही तर तुम्ही सरांसोबत बोला. मॅडम पण मा आहे काय का ना तुम्हाला माहिती माझी परिस्थिती कशी मॅडम. पहा एक फुटका दागिना पण पैसे नाही. घ्या तरी तर तुम्ही तुमची परिस्थिती चांगली दाखवता. अहो मॅडम तसं नाही पण मॅडम तुम्ही समजून घ्या. काय इथे समजून करा. घ्यायचं? समजा आव लय प्रॉब्लेम होती घरी त्यांच्या पण माझ्या पण. माझ्या देऊ किती- आम्ही मी तुम्हाला. 10 दिवस ऍडमिट होते मॅडम मग दवाखान्यात admit माहिती होते तुम्हाला. असं वाटत नाही पण पाहून. पहा आता हे पहा हात मोडला माझा मॅडम बघा. बघा किती लागले. आणि असं चालता पण येत नाही मॅडम मला. मी अशी चालत एका हाताने माहितीये का. पण आता पैसे भरा तुम्ही ह्या महिन्यातले भरा आणि मग तिथून पुढच्या सरांसोबत बोलून घ्या. सांग ना बाबा तोंडाचे मॅडम कडला सांग आव ना. लय प्रॉब्लेम होती नाही आता मॅडम. भरणं तर तुम्हाला भरावंच लागेल ना. नाही. मला सर बोलते येतं नाहीतर मी आता इथंच बसते. मॅडम चहा अशा कितीतरी चहा बायका पाणी येतात, प्यावं त्यांनी वाटलं भरणेच नाही मॅडम. भरले. तुम्ही दोघीच देऊ नाही अजून आम्ही. किती पण येतात. हा वय सगळ्यांच्या घरी जाऊन आले लास्ट तुमच्या घरी आले. बरं त्यांनी नाही भरले मग तुम्ही आम्हाला काय त्याच्याकडून सांगायचं? पैसे घेऊन आले मी तुम्ही. पिशवी त्याच्याकडून पैसे घेऊन आले. तुम्ही पर्स भरून आणणार आहे की पोता काय भरून बस आणणार? बस काय नाही, ते काय माझ्या घरात थोडी ना जाणार. मला पण तिकडे भरायचे आहेत ना बँकेत. आणि मग? ते तर तुमचं काम आहे जाऊन बँकेत भरणे भरायला टायमाला. मॅडम एवढं तावा तावा बोलता नवऱ्याचे तुमचे भांडणं झाले काय घरी म्हणून आमचा रग काढायला आले. जेवढा काढायला आले मॅडम. मॅडम मी तुमच्या असं काय बोलता तुम्ही. मग एवढं पैसे घेताना थांबा ना, तरी थोडं respect तुम्हाला देता ना. सांगते ना थांबायला तुम्हीच थांबा ना. एवढं काय वर्ष 10-12 वर्षात दिवस बोलताय. थांबा नाही नाही जरा. तुम्हाला पैसे तर द्यावाच लागणार आहेत आता. पैसे नाही मॅडम आता पण तुम्ही चहा पाणी मला घेऊन पैसे आता तुमच्याकडे तुम्हाला पैसे मागायला यायचे होते, त्याच्यामुळेच मी घरी नवऱ्यासोबत भांडून आले का तरी धरा आज सगळ्यांनी घर. बरं हा वय हा म्हणजे नवऱ्याचा राग आमच्यावर काढता काय नाही आपल्यावर तुमच्यावर काढायला नाही आलं काढणार. मग आता काय बोलले मॅडम तुम्ही तुमची घरचं कंप्लेंट काढायला आले आमच्या. हा तुमची कंप्लेंट देऊ का. सरांनाच फोन करते मी आणि तुमच्या दोघींचं पण नाव सांगते. नको कारण मॅडम, ज्यांच्या नको, घरी नको गेले मॅडम, ना, नको, त्यांनी सगळ्यांनी माझे म्हणजे तुम्हीच घेतलेले पैसे तुमच्याच कामासाठी घेतले. हा मॅडम माझ्या खरंय. कामासाठी तर नाही हा. घेतले ना. मग पहा ना तुम्ही पण कसा सगळ्यांनी अवतार आहे पैसे मॅडम दवाखान्यात होते हे बघा. आणि रबर दिलं मला हे लावायला बघा मला काहीच नाही मॅडम कुठं नाही म्हणजे रब्बर घ्यायला पण ते पैशातले पैसे काहीच नव्हते काहीच उरले नाही मॅडम काहीच नाही का बाई. मग लय हिला पैसे सांगत आहे तुम्ही आणि ह्या अशा दागिने बिगिने हो नाही मॅडम बेंटेकचे आहे मॅडम बेंटेकचे मॅडम ते असली का? बेंटेकचे ते मग बेंटेक्स कोण म्हणेन त्याला ते गोल्डचं आहे पूर्ण. कळतं मॅडम मग मॅडम तुम्ही विचार तुमच्या पण कानात लांब लांब एवढं येतं. नाही, असं करा तुम्ही दोघी पण जा बँकेत हे ठेवा आणि पैसे घेऊन या आणि मला द्या. आव ते नकली आहे मॅडम. मॅडम नकली मॅडम चला माझ्यासोबत आपण ते चेक करू. काय हो मॅडम तुम्ही तेवढे पैशावाले असून हे काय घातलं मग असं बघा आता. हे मग माझं राहणी मला साधं आहे. हा का मी असे तुमच्यासारखे बँकेतून पैसे घेऊन असं सोनं नाही घालून मिरवत. बघ, किती चालू आहे मॅडम मग बरं मॅडम थोडं चहा पाणी घ्या ना चहा पाणी काहीच नको. बरं पाणी घ्या चहा पाणी नाही पण नको घ्यायचं. चहा पण नको पैसे घ्या घेऊन तुम्ही. मॅडम तुम्हाला एक सांग का नाहीतर तुमची कंप्लेंट वरती नाही हो मॅडम पण आव चला कंप्लेंट पाणी बिणी प्या गं. हा आमची मग म्हणजे काय सांगावंच लागल. जेलच्या भाकरी खायला होतं काय आम्हाला पैसे घेताना तर तुम्ही नाही गया. बरं मॅडम तुम्ही काही पण म्हणा ऐका नाही का मनीषा लय सुंदर दिसता बाय मॅडम खरंच आहे? लय भारी दिसता आणि ऐका ना हे छान किती जय दिसतंय. मॅडम हे ऐका ना खरंच छान हा, आहे. लय भारी दाखवा मॅडम मला डेमो हे काढा बरं मॅडम लय भारी बाय डायमंड आहे ग काय सुंदर आहे मॅडम मॅडम काढून घेता काय? मॅडम तोंडात काय लावता तुम्ही किती खरंच छान छान आहे. आई लय भारी आहे. खरंच सुंदर दिसते. लय सुंदर आहे. बरं, चला घरात चला मॅडम मग. चला 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 मॅडम पैशाचं काय नाही 2 दिवसांनी दिले तरी चालम पण मी खरंच छान दिसते. लय भारी दिसताय तुम्ही. मॅडम काय कॅपाची तुम्ही लय भारी मॅडम पैशाचं काय नाही.
तुम्ही ना 1-2 दिवसांनी द्या फक्त बाकीच्या बायकांना सांगू नका. हा पण नाही सांगणार हो, मॅडम मॅडमला खुर्ची द्या. मॅडम मॅडम बसा, बसा, बसा. मॅडम तुमची काय सेवा करू? कोल्ड्रिंक आणि थंड थंड. कोल्ड्रिंकच आणा. मॅडम पाय दुखत असते ना उन्हात नाही, नाही, तानाची. नाही. अहो, मॅडम, मॅडम, पाय नाही मॅडम, दुखत. पाय दुखत असते ना उन्हात तानाची. फक्त बाकीच्या बायकांना अहो, सांगू सांगणार नाही मॅडम, नाही सांगणार. वादानी येतो, वादानी भांडण पडेगा. अरे पाणी. मॅडम खरंच पाहणार एक फिटकोई नाहीये. नाही ना. हा लय सुंदर दिसता पाहणार. मी तुमच्या म्हणजे लाईन नाही माझा माझं नवरा पण नाही म्हणला असं कधी. अहो, ए ती दुसरी आहे ना मॅडमला कोल्ड्रिंक ती दुसरी आणू का? आतून तुला दुसरी चांगलं गार आणली. एकदम गार मॅडमला. आता इथून गेलं ना नवऱ्याला म्हणणारच आहे. त्या सगळ्या बायकांच्या घरी गेलेत पण त्या पण नाही म्हणल्या. नाही म्हणल्या नाही म्हणल्या. पहा तुमच्या जळतात मॅडम माहितीये का? खरंच लय चांगल्या आहेत दोघी पण. हा ना काय सुंदर आहे मॅडम तुम्ही लय खरं बोलतात. ए, मॅडम आपण खरायचे आम्ही खोटायचे नाही मॅडम माहितीये का? होय मनीषा आपण किती खरं बोललो मॅडमला सांग बरं. घ्या घ्या मॅडम कोल्ड्रिंक घ्या थंड होत गार होत गार. पैसे नाहीत मग तुम्ही अगोदरच कस काय स्टॉक आणून ठेवतो. स्टॉक नाही हिने स्टॉक आणून दिल तर मला मॅडम कारण हिच्याकडे पैसे ना मॅडम हिले पैशावाली आहे, दागिने नाही पण- मॅडम काय नाही असं. नाही मॅडम पैसे तिच्याकडे पण तिचे पैसे ना हॉस्पिटल हा असं झालं लय आजारी होता मी पण आजारी होते लय. मॅडम मोबाईल पण लय जाऊ द्या भारी. काय टेन्शन ना घेऊन नंतर द्या फक्त त्या बाकीच्या तुमच्या शेजारच्या आहेत ना त्यांना सांगू नका. मॅडम मोबाईल तुला भारी कितीचा आहे मॅडम आयफोन आहे का बा फोन आहे ते आयफोन पण नाही बाप फोन पण नाही. मग? मी बांगडी घेतली हा, माझी. मॅडम अजून काय काय तुमच्या पर्स मध्ये काही नाही आता पर्स मध्ये. मॅडम पर्स तळे राहू द्या. आम्ही काय चोरीत नाही मॅडम आम्ही काय चोट्ट्या दिसतो का नाही, सांगते. म्हणजे तुम्ही काय अवतारावर जाता व्हय अशा तुम्हीच मॅडम म्हणल्या ना तू आजारी होते म्हणून म्हणलं हा. जाऊ द्या, आता पैशाचं तुम्ही टेन्शन नाही घेऊ. मॅडम. त्या पैशात आहे ना तुम्ही खा प्या पूर्ण बरं, मॅडम. जरा चांगलं होणे मॅडम किंवा तुम्ही मग पैसे थोडेफार- भरा. बरं तर ऐका ना थोडेफार पैसे द्या ना मॅडम तुम्ही मला असले तर मेहंदी लावायला काय आता सांगा? नाहीत ना आता पैसेच नाहीत. बरं फोन पे मारा मॅडम पण मॅडम मॅडम तुम्ही पार्लर मध्ये जा हा. पुढच्या वेळेस कर्ज घेतलं का आपण तिथं बोलू. मग तुमचं नाव सांगायचं का नाही तुमच्याच नावावर सांगा तिथं तुम्हाला कर्ज दिलं का मग आपण तिथं पैसे देऊ. मॅडम जवाचे गहू तवाचे पोळ्या आपण आता मी तर इथून 100 गेलं माझ्या नवऱ्याला म्हणणार आहे मला ते थोडेफार म्हणलेच पैसे नाही तर. नंतर हा का माझ्या नवऱ्याला म्हणणार आहे तुम्ही मला सुंदर नाही म्हणत. मॅडम हा, मॅडम तुम्ही किती भारी लय सुंदर आहे छान मॅडम दिसतंय. लय असं एकच नंबर आहे मॅडम पण माझा नवरा असं म्हणतच नाही कधी. आवले सुंदर हो दिसतंय. मॅडम मला हे सांगा तुमचा नवरा तुम्हाला सुंदर म्हणल्यावर मग तुम्ही हरभऱ्या झाडावर चढतात मग घरातलं काम नाही करणार तुम्हाला आहे ना? सांगू का? हा तुमचा नवरा आहे ना मॅडम दुसऱ्या बायांना सुंदर म्हणत असत नाही नाही माझ्या नवऱ्याला एवढं टाइमच कुठे हा का टाइमच नाही माझ्या नवरा मलाच म्हणाले टाइम नाही ते बाकीच्या बाबा, बायकांना मॅडम म्हणायचं. नवरे ना असे दाखवत असतात मला टाइम नाही मला Time टाइम नाही, नाही बरोबर, बरोबर. बायकांना हा असे ना? दाखवतात नवरे मग तुम्हाला नाही माहित कशी असते नवऱ्याची जात मॅडम तुम्ही काही गाडी तर मॅडम बरं प्यात गारवा मॅडम गार थोडं. प्या तुम्ही. पा- पेले मी तुम्हाला प्यायचं का नको प्या नाही, प्यायचं का? नाही, प्या प्या तुम्ही. उरले मग घेतात नाही पिशवी. हा काय झालं काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. काहीतरी बोलतात तुम्ही. मॅडम तुम्ही कशाला बोलला? आम्ही काय. आम्ही काय बोला मॅडम तुम्ही आम्हाला पैसे कमी केलं म्हणल्यावर तुम्हाला पैसे नाही कमी केले मी मग? फक्त मोलत वाढून दिली. अच्छा हा असं नका समजू हा पैसे कमी केले नाही. ते पैसे भरावंच लागते आणि सरकारी पैसे असतात ते. हा ते भरावं लागते का हा, मॅडम मग? बरं बरं एवढा हप्ता तुम्ही भरता का मॅडम माझ्याकडे पुढचं पैसे नाही. आम्ही वाटलं असतं पुढचं. हो मॅडम काही कसं बोललं तर पैसे नाही पैसे नाही माझ्याकडे कशाचे पैसे पहा आता तुम्ही एवढा जर तुम्ही जर असे केलं ना बचत गटातल्या बायकांनी जर असं केलं ना आम्हाला पण वरतून सर लोक मॅडम लोक पगार नाही करीत. म्हणजे आम्ही तुम्हाला फुकट सुंदर म्हणलो मग तर तुम्हाला बघा ना तर. आता. हे काय असं मनीषा हा तुम्हाला त्याच्या बदल्यात मोल भेटली ना वाढून असंच काय बरं, काय मॅडम काय तुम्ही काय असं करता? करताय मॅडम तुम्हाला पैसे तर भरावंच लागतील. बरं प्या ते थंडसर. प्या, प्या. आम्ही पैसे भरू सगळं भरू मॅडम बरं कधी भरता कधी भरायचे का मॅडम 2-4 वर्षाचा मला आणि मनीला आहे ना टाइम द्या तेवढा. 2-4 वर्षाचा हा. आणि त्या बायकांचे तोपर्यंत परत डबल कर्ज घेऊन त्यांचे सगळं कर्ज निघून काय हो तुम्हाला मॅडम अजून 4 वर्ष मॅडम, राहिले कसं तुमच्याकडे तुम्ही थांबा ना फक्त तुम्ही. 20-20 हजार रुपये राहिले तरी पण अजून 2-4 वर्ष थांबा थोडं. तोपर्यंत तुमची बचत किती सासन काय हो मॅडम आज काय करता तुम्ही आपल्या काय घरचे त्याचं तर द्यायनातच तुम्ही भरणा आपण बचत तरी देत जा ना वेळेवर. मॅडम तुमच्या मॅडम, सचिव अध्यक्षाचा काय फोन तुम्ही? आलता हा वय हा, मॅडम म्हणले ते बचत टायमाला देत त्यांना नाही. म्हणा आम्ही देऊन टाकू तुमचे पैसे 1 रुपया ठेवणार नाही ना आम्हाला टायमाला परत आम्ही भरले ना परत द्या मग आम्हाला हप्ता बरं का पण फक्त तुम्ही 4 वर्षांनी आता पुढचा हप्ता भरायचा हा, म्हणल्यावर पण तुम्हाला सुंदर नाही म्हणलो का मॅडम आम्ही मग 4 वर्षांनी पैसे भरणार 4 वर्ष तर म्हातारे होता तुम्ही मॅडम मग? म्हातारे झालं मग कसं दिसतं? तुम्ही मला चांगलं म्हणतात का वाईट म्हणतात ते समजा ना. मॅडम मला वाटतं पैशासाठीच तुम्ही मॅडम, मला लाडी गोडी लावून राहिलात. मॅडम थन्सअपची शपथ चांगली म्हणते का तुमच्या डोक्याची ती जर थम्सअपची शपथ घेतली ती जर एक्सपायर जर झाली तर मला काय होईल
तुम्ही पेली ती तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन मग मंगळावर जाता ग्रहावर फिरून येता थेट वरती त्याच वरती ग्रहावर तुम्हाला दोघीला सोडून का तुम्हाला घेऊन जाईल फिरायला काय म्हणून आम्ही येऊ ना तुमची सांग मॅडम फिरायला न्यावंच लागून तुम्हाला येऊ ना मग नेताना एकदा गेलं ना मॅडम आमचं कर्ज नाही बाई, माफ. आता मला जायची वाट पाहत द्या पैसे द्या तुम्ही उठा पैसे द्या मॅडम, चला द्या बरं नाही हो मॅडम, तुम्ही जर मला वरती जायचीच वाट पाहतात पैसे द्या नाही हो तुम्हाला मॅडम, पैसे द्यावंच वरती लागते जायची वाट नाही पाहिजे नाही, मॅडम नाही. मग जमिनीत जा कर्ज माफ व्हायचे का हे वरती तर नाही मॅडम मॅडम खाली जा. थांबा हा तुम्हाला वर काढला आवडत मग खाली जा मी तिथं जर गेले नाही हा? तर तुम्हाला येता जातच पाय धरेल तुमचे वडील डायरेक्ट खाली हा. मग जाऊ आणि तुम्हाला पण जमिनीत घेईन चालेल का नको नको मॅडम आम्हाला नाही मारायचं आमचं वय नाही आता मॅडम 20-20 हजारासाठी तुम्ही मला जमिनीत लावितात वरती लावितात मला नाही माहित आता पैसेच पाहिजे नाही मॅडम द्यायला तेवढं वेळेस नाही, माफ नाही. करा ना आता चांगलं नाही. म्हणे एवढ्या त्यांना वेळेस माफ नाही करा. पैसे द्या तुम्ही दोघी पण पैसे आणा मॅडम एक काम करा हिचं गायतलंय सोन्याचं आहे हे आपण आम्ही ठेवतो मग देऊ मग तुम्हाला चला ना माझ्यासोबतच ठेवा कुठं ठेवायचंय नको तर देशील का काय तो गायतलं नाही ना हो, नकली ना मॅडम ती असली थोडी तिची सासू परत भांडण मॅडम मग सासूला कोण बरं एक घाबर काम कर ती अगं, मॅडमलाच घाबरा ना मग सासूला कधी घाबरन हा ते आहे ते आहे, नाही. ते आहे. खरंय माझ्या खरंय सासूला डेंजर आहे तुम्हाला नाही माहिती ते भांडण करत. हा हा, तुम्हाला लय मॅडम गरीब दिसती होय तुम्हाला देऊ काही आम्ही घालायचं नाही गायत नको तुम्ही नको घाला वाटलं हाय, तर. माझं हाय कर्ज माफ होईल ना नको नको नाही, कर्ज माफ कस काय कर्ज मी थोडी दिले तुम्हाला हा. वरतून दिले ती भरावंच लागेल ना बघ म्हणे बघ पहिलं का उगाच तोंडाचे उगाच घेतला बाया कर्ज हा, तुमचं, लय नसतं पैसा घेतलं घालव, तर परत लय लाच पैसा द्यायची. घालव. रडत रडत आल्या आता देताना पण रडत रडतच घेतात का बरं मॅडम सांगा मग तुम्ही इथं देऊ तुम्हाला गायतलं मी आहे ना तिथं थांबते सर येऊ राहिले हा व्हय? तोपर्यंत जर तुम्ही पैशाचा बंदोबस्त नाही केला तर मग तुम्हाला दोघीला पण आहे ना तुमच्या गटातून तर निघावंच लागेल पण पैसे तर द्यावाच लागतील कसे पण मॅडम तसं नका त्याच्यामुळे आहे ना द्या पैसे तुम्ही टायमाला तुम्हाला गरज तर हा, पडली खरंय. पैशाची गरज पडली की तुम्हाला लगेच पैसे भेटते मॅडम. बचत गटात असल्यामुळं बरं बरं ठीक आहे मग तुम्ही जाता का मग आता पुढं घरी तुमच्या डायरेक्ट जा. काय पैसे कधी देता तुम्ही देईन मी फोन करते मी सरांना फोन करतो आमचं काम झाल्यानंतर मॅडम पण ऐका ना तुम्हाला गायतलं येतं नाही सोन्याचं आहे म्हणजे मॅडम काय तुम्ही मला लाच देता का आम्ही असं नाही करीत आम्ही आमच्या ड्युटीवर असताना आमचेच कामं करतो आणि आमचं कर्तव्य पूर्णपणे इमानदारीने पार पाडतो हा आम्ही असं नाही घेत का लाच द्या तुम्ही थोडी लाच देताना आणि आम्ही सगळं तुमचं इकडं गपचूप सगळं प्रकरण दाबू तसं नाही आता तुम्ही असं मला लाच दाखवली ना आता मला तुमचे पैसेच पाहिजे कर्जच पाहिजे उद्या कोणत्याही परिस्थितीत पैसेच टाइम पाहिजे द्या आम्हाला आहे का हा मॅडम थोडा टाइम तुम्हाला जर टाइम द्यायला लागलो तुम्ही 2-4 वर्षाचा टाइम द्या म्हणतात बरं एवढं वेळेस जाऊ दे मॅडम बरं सर आले ना सरांना सांगा मॅडम तुम्ही तुम्ही काय करा असं करा तुम्ही दोघी पण आहे ना माझ्या मोबाईलला फोन पे करा हा. आणि मी उद्या तुमचा लगेच भरणा भरून टाकते पैसेच नाही तर काय देऊ तुम्हाला काढून आम्ही पैसे कुठून द्यायचे पैसे तर पाहिजेच तुम्ही म्हणले नाही बँकेत जाऊन ठेवून येतात आणि पैसे घेऊन येतात हा पाहतो ते आम्ही आमचं मॅडम तुम्हाला म्हणलं घ्या तर तुम्ही नको म्हणता नको नको मला नको तसं घ्या हे काय नाही, असं नको 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 जा मग मॅडम तुम्ही सांगा आमचं नाव. म्हणजे मी हे जर घेऊन गेले तर माझी नोकरी तर जाईलच जाईल पण हिच्या सासूचं पण बोलणे मला खावं लागते हा मग तुम्हाला घ्यायचंच आहे काय नाही नाही नको मला नको हा मी जाते आता पण पैशाचा बंदोबस्त करा करतो तुम्ही. करतो अगं म्हणे तिला फसायचं होतं क्रॅक डोक्याची मॅडम घरी नवऱ्या संग राजू काढते आपल्या मदत नवऱ्या संग तिचं वाजलं म्हणून आपल्या दोघींना हे करती गंडा टाकी ती आणि म्हणते पैसे द्या पैसे द्या नवऱ्याचा राग आपल्यावर काढून राहिली काही मॅडम थोडा तोंडाची फसवलं होतं आपण चालू आपल्या हातावडीतच नाही सापडली ती मॅडम बघा गेली का ना ती सगळे येईन म्हणे. ऐकत असं ना ते. हा दिन बी आपल्याला ताब्यात पोलिसाच्या टायमाला हप्ते नाही भरले ना म्हणे हे जी बचत गटच्या मॅडम असतात ना पोलिसात ताब्यात देतात मग तेच माहिती आहे ना, तुला काय करायचं मॅडम मग आणि टायमाला हप्ता भरला पाहिजे आपलं चुकलं का आपण जर भरला असता ना टायमाला हप्ता मग. तर परत दुसऱ्या वेळेस आपल्याला मॅडमने गुण हप्ता दिला असता चल बाई ऐकून ती मॅडम बघ जरा पुढे बरोबर गेली का